तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आज एकामेकांना प्रश्न विचारणार आहोत. म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये काही माझे प्रश्न आहेत जे मी श्वेताला विचारणार आणि श्वेता काही तिचे प्रश्न मला विचारणार आहेत. आम्हाला दोघाला एकामेकाला माहीत नाही की हां. आम्ही कुठले प्रश्न विचारणार आहोत. या बाबतीत खूप अशी आम्ही सिक्रेसी किंवा सिक्रेट मेंटेन केलेला आहे, ठेवलेला आहे की माझे काय प्रश्न असतील ते मीला कळू दिले नाहीत, समजू दिले नाहीत आणि तिचे काय ते मला पण माहीत नाही. तर ते त्यांचे तर ट्रिकीच असणार आहे, नेहमी ट्रिकीच हां, राहणार. तर त्यासाठी अशी आम्ही दोघांनी पण एक अशी लिस्ट बनवलेली आहे, चिट बनवलेली हां, आहे. आणि यात याच्यामध्ये प्रश्न आहे आमचे आणि आम्ही हे एकामेकाला दाखवलेलं नाही. दाखवलेले नाही आहेत. आता बघू काय आहेत तिचे प्रश्न आहे आणि माझे पण प्रश्न आहेत. छान, माझे साधे सरळच असतं, तुम्हाला माहिती आहे. हो, काही साधे सरळ नाही आहे. बरं, पाहू. तर चला मग स्टार्ट करायचा. ओके. हां, आता मग सुरुवातीला प्रश्न पहिला कोण विचारणार, तर हे कसं ठरवणार? आपण बाकीच्या वेळेस तर चिटपट करायचो, पण यावेळेस काहीतरी नवीन गेम आलेला आहे. स्टोन नवीन गेम नाही आहे तो. बरं, माझ्यासाठी नवीन नाही माहीत, पण तो पुराणाच आहे. जुना आहे असं म्हणतात. काहीतरी स्टोन पेपर सीझर असतात. ओके, असं काहीतरी करतात आणि मग ते हा स्टोन असतो, काहीतरी सीझर आणि अशी काही पेपर असतात. ते आहे. आता थोडंसं मला माहीत झालं आहे. तर चला करू. यांना नाही माहीत. हां, ओके. तो हात करते का कुठला? हां, स्टोन पेपर सीझर. शूट म्हणायचं राहिलं आहे ना रे. शूट म्हणतात, मला सांगितलंही नाही. हां, पण आता हीच विसरली. स्टोन पेपर सीझर शूट. हां, कात्री म्हणजे पहिला मी, कारण कात्रीने पेपर जिंकले बाबा. हां, मग घ्या विचारा. बरं. तर साधा सरळच प्रश्न असतो माझा. तर पहिला माझा प्रश्न असा आहे की हां, आपली जेव्हा पहिली भेट झाली होती तेव्हा तुला कसं काय वाटलं होतं? म्हणजे मला जेव्हा तू पहिल्यांदा पाहिलं तर तुझ्या मनात काय कसं वाटलं तुला? ॲक्च्युली असं होतं की मी यांना बघितल्यावर मी काहीच असा विचार नाही केला होता की असा विचार म्हणजे कसा विचार? की यांच्यासोबतच लग्न होणार, असं काही विचार नव्हता केला होता. पण हां, होईल लग्न. भाई जो नसीब में होगा तो मिलेगा ही वाला. हाँ, जो नसीब में होगा वो मिलेगा. आगे देखेंगे, जो होगा वो होगा. म्हणजे आवडलं असं काही नव्हतं, हो की नाही? नाही, नंतर मग आम्ही भेटलो, बोललो, तर मग छान वाटले. बरं. नंतर म्हणजे घरच्यांनी सहमती दिल्यानंतर. बरं, छान. ओके. तर आता मग तुझा प्रश्न असू दे. विचार मला. बघू आता काय आहे. माझा प्रश्न पण साधाच आहे. साधा? हां, बरं, साधा प्रश्न. चालेल. साधा आहे, प्रश्नाचं नाव नाही आहे. ओके. प्रश्न माझा साधा आहे. तर प्रश्न असा आहे की तुम्हाला माझ्यात सगळ्यात जास्त काय आवडते? तुझ्यात अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. ओके. आता त्या सर्व लिस्ट न सांगता मी 2-3 सांगेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, आमचं भांडण झालं तर ती फार वेळ ताणून धरून ठेवत नाही. ही एक चांगली मला आवडते गोष्ट. ओके. की फार वेळ ताणून धरत नाही किंवा ते आता 4-5 असं असतं ना की नाही अब ये लंबे तक चलेगा की हां. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता असतं ना की माणसाने सॉरी बोललं पाहिजे लवकर, तर ते अपेक्षा ठेवत नाही जास्त. कारण हिचं असं म्हणणं आहे की शेवट सोबत राहायचं आपल्याला, काय सॉरी म्हणायचं आहे, पुढे चालायचं आहे लाईफ. आणि ही एक गोष्ट चांगली आहे की ती जास्त वेळ ताणून ठेवत नाही. आणि सर्वात आता अजून एक सांगतोय ना मग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझ्यावर खूप प्रेम करते, मला माहिती आहे. आणि मी छान आता प्रेम म्हणजे काय तर सांभाळतं घर आणि जसं नॉर्मली आहे तर. आणि सर्वात जास्त माझ्या खाण्याची, जेवणाची मला जे आवडतं ती फार केअर करते. मला जे पाहिजे ते बनवून देते. आणि असं नाही म्हणते नाही आज हेच का, असं नाही. ठीक आहे, आवडतं ना, बनवून देते. अशा भरपूर गोष्टी आहेत, या 2 मी तुम्हाला सांगितल्या आहेत. म्हणजे श्वेताला ही छान आहे, घर फार सांभाळतं. अजून माझ्यावर प्रेम करते, याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय पाहिजे? अजून काय पाहिजे? हां, राईट. कारण खूबसूरती तर कुछ दिनों की मेहमान है, राईट. हीच अशी म्हणते बरं. हीच अशी म्हणते फार. ओके. तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं? नक्की.
तर माझा दुसरा प्रश्न आहे. आता माझा प्रश्न आहे, तुमचा झाला ना हा पहिला, हा बरोबर. पहिला माझा, दुसरा तुमचा, आता तिसरा. परत माझा तिसरा. बरं. तर आता आवडल्याची तर गोष्ट झाली. अरे कसं काय तुझा प्रश्न पहिलं मी विचारला तुला, तू आता विचारला मला, नंतर मीच विचारणार ना. अरे फर्स्ट हो, मी मग विचारलं. प्रश्न विचारायला बघा ना कशी म्हणजे आतुरता आहे. हा, विचारा. हं. तर प्रश्नाचा आहे की आता जर तुला अशी एक पॉवर दिली, खूप मोठी पॉवर, ओके, की तर तू माझ्यात काय बदल घडवशील किंवा तुला काय अपेक्षित आहे माझ्याकडनं की ते चेंजेस झाले तर तुला आवडेल. हो, एक तर आहे की यांनी राग नाही आहेत, पण असं नाही का राग आला तर मारून पण देतील असं काय नाही. एक आतापर्यंत एक हात उचलला नाही, पण जे त्यांचे शब्द आहे ना तेच असे मनाला लागतात, तर ते मी चेंजेस करणार. मी नाही, मला चेंजेस करायचे. अरे ओके, हां. पॉवर दिली तर माझ्यात काय. ओके ओके हां, तर तुम्ही ते एक चेंज करा, बरं. ठीक आहे. आणि मी रुसली ना आणि मी रुसली ना तर आपण पण रुसून बसून जातो. याच्यात माझा रुसण्याचा अर्थ काय आहे बरं? बरं एक सांग का. ही रुसली ना आणि जर हिला असं बनवायला गेलं ना तर ही अजून जोरात रडते. फार जोरात. हे नाही खरं आहे बरं, ह्याच्या गोष्टी आहेत ना. म्हणून म्हटलं भाई तू रडताय, तर मला हिचा स्वभाव माहीत आहे की ही रडते, थोडंसं हे होते, मग येते. पण मग मी ट्राय केलं 2-3दा बनवायला गेलं ना, फार म्हणजे रडण्याच्या बाबतीत ज्या असतात ना. म्हणजे असं आहे, तू रडून घे बाई थोडीशी आणि शांत हो, मग आपण बोलू. तसं नाही. असं. माझं माहीत आहे, मी मनवतो, बट मला माहीत आहे लिमिट. आता जर काही बोललं की लाऊडस्पीकर वाजेल, म्हणजे थोडासा आवाज वाढेल हिचा की रडण्याचा. लाऊडस्पीकर? म्हणजे आवाज रे. माझा काय लाऊडस्पीकर आहे? नाही रे, नाही तसं नाही. तू छान आहे रे, तुझा आवाज कोमल आहे, छान कोकिडेवाणी आहे, छान बोलते मग असं. तर ओके, म्हणून म्हटलं की म्हणून मी कसं आहे, मला माहिती आहे आता स्वभाव हिचा, तर थोडंसं मनवायचं. जर वाटलं की आता नाही, आता बाहेर जाते, तर मग आपण शांत बसून गप्प बसायचं. मग हिचा राग शांत झाला की ही येते व्यवस्थित आपल्या मूडवरती आणि मग व्यवस्थित सुरुवात होते. म्हणून शांत राहायचं. नाही मनवतो ना मी तुला, आता नाही मनवलं किती वेळा. मी तेच यांनी आता सांगितले ना, मी मनवलो पण ही खूप रडायला लागली म्हणून मी सोडून दिलं. सोडून दिलं, आता मनवतो. पण मला माहिती आहे की भाई एक्सपिरियन्स आल्यानंतर ते तर आहे का, हां, म्हणजे मला असं मनवायला लागलं ना, मला अजून रडेल. मग कसं आहे, मग मला बरं वाटत नाही रडतोय बा माझ्याशी, कशाला मग नाही रडूच द्यायचं नाही. बाकी सगळं छान आहे, काही चेंजेस करायची गरज नाही आहे. बरं. आय एम सो लकी. हां, आणि जो तू पहिला म्हटला की हां थँक्यू, आणि पहिल्यांदा म्हटलं की ट्राय करेल की नाही, मला म्हणतात घरचे पण सांगितलं की तू उलटा फार बोलतो. उलटा म्हणजे सरळ मी कुठलंच रागवत नाही, सरळ रागात थोडंसं शब्द पलटून बोलतो की हां, म्हणजे एखाद्याला जर आता गोडी खात नसेल तर मी म्हणतो अरे टेन्शन काय करू येते यार, तुम्ही ते विचार कशाला करता, आपले पास बहुत पैसा आहे. मग कळतं त्या माणसाला की याला काय म्हणायचं आहे. मीच असं म्हणणं आहे. ओके, तर आता तुझा प्रश्न असू दे. सुरुवात तिसरा. तिसरा माझा, दुसरा, तुझा दुसरा. माझा दुसरा. तर आता एक आवडतं तर झालं की माझ्यात काय आवडते, तर न आवडी बी होऊ द्यायची. तर आता मी असा एक प्रश्न घेऊन आली आहे की तुम्हाला माझ्यात काय नाही आवडत. ओके, तुझ्यात तर आवडणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत, पण न आवडणाऱ्या म्हणजे जेन्युनली सांगतोच, याच्यात तो त्याचाच प्रोग्राम आहे, व्हिडिओ आहे. तर तुझा न आवडणारी गोष्ट म्हणजे कशी आहे, मी आता असं बोलतो तर एखाद्या वेळेस मी मजाकमध्ये घेतो, मजाकीत बोलतो, त्यावेळेस तू मनात म्हणजे वेगळा विचार, तो शब्द वेगळा घेतो, मला तसं म्हणायचं नाही राहत. तर मग ती सध्या अवॉइड कर. ओके, हेच एक आहे. मग तुझ्यात तसं काही नाही आहे. ओके. मोस्टली सगळ्या लेडीज अशाच असतात. कमेंटमध्ये तुम्ही पण नक्की सांगा की अशाच असणार का. आता राग आला, ठीक आहे, त्यांना पण राग आला, ते काय बोलून दिले, ठीक आहे, आता आपण पण अझम्पशन करतो ना, हा मग मला हेच असं म्हणणं असेल आहे ना, की मग तसं असेल, असं मग असं काही अशीच तसं आहे काही का, assumption नाही तशीच घ्यायचं. आहे का, असं आपल्याला वाटते. प्रत्येक बाईला वाटते, माणसांचं आपल्याला नाही माहीत. पण बाईला वाटते. नाही, असं अझम्पशन नाही. तुझं एवढंच आहे, बाकीचं काही नाही. अदरवाईज छान आहे. तू छान, मस्त आहे. छान म्हणजे स्वभावानी आहे, सांभाळतं, बाकी काही नाही. Thank अझम्पशनच नाही. ओके, तू ते करशीलच माहिती आहे. काय म्हणजे अझम्पशन न करणं. ओके, म्हणजे? अझम्पशन म्हणजे नको ते अझम्पशन करणं नाही. ओके, नाही, मी जसं म्हणतो तसं
माझं तर सगळं असतं तेच काय हेच आहे. पण नंतर नंतर मी समजून पण सांगतो, अरे माझं असं म्हणणं नव्हतं. छान छान नाही का. बरं, हां, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट प्रश्न आता माझा. आता माझं आहे की हां, सर्वात महत्त्वाचं की आता मला माहिती आहे मी कसं आहे. पण तुझ्या मैत्रिणीला जेव्हा तू भेटते मैत्रिणींना, तर तुझ्या मैत्रिणींसमोर तू मला कसं प्रेझेंट करते किंवा माझ्याबद्दल कसं काय सांगते? जसे तुम्ही हवे तसंच सांगते की तुम्ही माझी केअर करता, म्हणजे जे बनवलं ना ते खातात. काही टेन्शन खायची नाही का मला हेच पाहिजे हे तेच पाहिजे. मी पण बनवून देते त्यांच्या आवडीचं म्हणून काही टेन्शन नाही. पण असं काही त्रास नाही आहे त्यांचा. हेल्प करतात, मदत करतात घरी प्रत्येक कामाला. तर प्रत्येक कामाला म्हणजे हो, कोणत्या? प्रत्येक कामाला. भांडे घासायला पण, झाडू असो, फरशी असो, बाळाला सांभाळायचं असो, सगळ्याच गोष्टीमध्ये हेल्प करतात. ओके. आणि आणि ते मी माझ्या मैत्रिणीला सांगते. तर याच्यात कोणती वाईट गोष्ट नाही आहे ना. ओके. मी चांगलंच सांगते, जसं आहे तसेच सांगते. तर त्यांना पण माहीत आहे जसं मी सांगते, "हां, श्वेता अशी अशी सांगते." त्यांना पण वाटते, "वॉव! हिचा हसबंड किती छान आहे." मग असं. तुझ्या मैत्रिणी अशा पण म्हणत असेल, नाही काहीच नाही म्हणत. नाही, नाही, नाही. काहीच नाही, काहीच नाही. नाही, तुम्हाला सांगावं लागेल. काही नाही मित्र. नाही, नाही, सांगावं लागेल. की म्हणजे अपेक्षा असतं ना की बा हिचा चांगला मिळाला तर असाच मला. हां, असतात ना अपेक्षा, हां, हां. जस्ट सहज. की ओके. श्वेतासारखा हसबंड आम्हाला पण मिळाला तर किती छान होईल, असं वाटते सगळ्यांना. हां, जस्ट म्हणजे आहे मी चांगलं थोडंसं. नाही, थोडंसं नाही, खूप छान आहे. ओके. जर यांनी सपोर्ट केला तरच आज आम्ही इथं व्हिडिओसमोर बोलत आहोत. हां, नाही माझ्या घरी आहेत की सर्वांना म्हणजे घरच्यांनीच की बघा, ज्याची त्याची लाईफ आहे, इतकं तुम्ही शिकलात तर बघा सपोर्ट करा. हां, नाही तर असते ना, कशाला व्हिडिओसमोर जायचं आहे, हं, कशाला दाखवायचं आहे, कोणती गरज आहे, असं काही नाही आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये सपोर्ट करतात मला. हं. तू छान आहेस ना म्हणून. मी पण छान आहे. ओके. चला मग आता तुझा प्रश्न असू दे. हं. आता माझा नेक्स्ट प्रश्न, की तुम्हाला माझ्यासोबत कुठे जायला आवडेल? ओके. तर हा छान प्रश्न आहे. तसा तू मी तुझ्यासोबत जायचं आहे तर आहे एक माझं पण स्वप्न की तुला गोव्याला घेऊन जायचं आहे. ओके. तर फार दिवसापासून असं आहे माझ्या मनात. पण तो टाईम वेळ येत नाही. पण आहे की तुला गोव्याला घेऊन जाईल. छान असं ॲक्च्युली आम्ही लग्न झाल्यानंतरच जाणार होतो. जाणार होतो. पण मग नाही, माझं इच्छा होती की बेबी व्हायच्या अगोदर जावं. पण नाही झालं. काही वेळ का नाही जुळला. झाला तर तो कॅन्सल झाला मग. तर आहे तिथे आहे की तुला घेऊन जायचं. पण नाही डेफिनेटली आहे. ओके. तर जे तुझं स्वप्न आहे ते माझंही स्वप्न आहे. तर ते पूर्ण करणारच. वॉव! सो स्वीट. डेफिनेटली. ओके. आणि हे आहे. ओके. आणि आपलं घर आहे तर ते छान आहे. म्हणजे फिरायला तर जाईलच. भरपूर असे ठिकाणं आहेत. बट हे त्यातलं एक आहे जे सांगितलं. ओके. मग आता तुझा प्रश्न. माझाच होता आता. तुझाच होता का? बरं. तर एक माझा प्रश्न येत होतो. मला असं आठवतं मी एक चिठ्ठी बनवली आहे त्यातलं सांगतोय. ओके. हां. आता थोडासा असा प्रश्न आहे की अ, तुझे काय काय स्वप्न आहेत जे तुला माझ्यासोबत आपल्या लाईफमध्ये पूर्ण करावेसे वाटतात? काय काय स्वप्न आहेत तुझे या लाईफमध्ये? हं. पहिले तर नाही, पहिले तर नाही. आहे असे भरपूर स्वप्न की आता आमचं घर नाही आहे. तर घर व्हावं, परत छान जॉब लागावी आणि असंच थोडंसं फिरणं वगैरे, बस एवढंच. अजून काही नाही. बाकी सगळं बढिया चालू आहे आमचं. ओके. अजून नाही बस 2च अपेक्षा? अपेक्षा जास्त ठेवायच्या नाही. का बरं? मग अपेक्षा ठेवल्या तर काय होतात? होऊ शकते सिच्युएशन वाईज की ती अपेक्षा नाही पूर्ण झाल्या तर मग वाईट वाटते आपल्याला. हां, ठीक आहे. ते होईल नाही होईल नंतरची गोष्ट पण हो, थोडासा तेच एक स्वप्न आहे माझं की आपलं घर व्हावं छान. परत छान जॉब तर चांगली चालू आहे, पण परत छान जॉब लागावी. त्याच्यानंतर आपलं घर व्हावं, असंच आपलं छान जसं चालू आहे सुखानं तसं सुरू राहावं बस.
बरं जास्त अपेक्षा ठेवत नाही मी. बरं मी करेल पूर्ण तुझ्या, डोंट वरी. ओके चला तुझा प्रश्न. मला आता बघावं लागेल. हम्म. तर एक थोडा ट्रिकी आहे की म्हणजे जर मी तुमच्या आयुष्यात नसली, इन केस असं समोर काही तसं व्हावं तर नाही, बट एक क्वेश्चन आहे का माझ्याशिवाय तुमचं आयुष्य कसं राहील? ओके, तर हा आता एक वेगळाच असा म्हणजे डेंजरस प्रश्न आहे. डेंजरस म्हणजे एक वेगळा, की प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं येईल किंवा नसेल असं नाही व्हावं किंवा पण नाही. आता कसं आईवडील होते तोपर्यंत एक वेगळी लाईफ होती, आता तुझी आली आहे तर बाळ आहे, मी आहे. आता असं वाटतं की नको, तर ती गोष्टच नाही व्हायला पाहिजे. ती नाही अझम्पशन करू शकत मी, असं आहे. अझम्पशन करूच नाही शकत की कसं असणार काय असणार. तर हा प्रश्नच रॉंग आहे. ओके, याला उत्तर असं अजून तरी नाही आहे माझ्याकडे. ओके, हा प्रश्नच मी म्हणतो की ती रॉंग तू लिहिलेला आहे. ओके, ठीक आहे. तर मग अजून तर काय इमॅजिन नाही करू शकत तुम्ही? नाही, नाही. असं मी विचारच नाही. तर हा इमॅजिनेशन आहे, की असं हो किंवा म्हणजे असं कधी की असं इमॅजिनच नाही हां, केलं मी. इमॅजिनच नाही केलं तर मग त्याचं उत्तर काय असणार आहे? किंवा नाहीच. त्याला उत्तरच नाही आहे. तुझ्याशिवाय नाही लाईफ. सध्या तर अजून हे इमॅजिनेशन नाही झालं ना आहे. आन्सर की तुझ्याशिवाय नाही लाईफ. हां, मग तेच ना. ओके, ओके. नेक्स्ट. तर माझा शेवटचा प्रश्न राहिला आहे आता. तुमचा पण जास्त वेळ नाही घेणार. ओके. माझ्यात आणि माझ्या घरच्यांमध्ये जर भांडण झालं, ओके. तर मग ते भांडण तू कसे सोडवशील? माझे आणि कारण ते नातं तुटलं नाही पाहिजे. म्हणजे माझं आणि माझ्या घरच्यांमध्ये भांडण झालं खूप सपोज. तर मग तू ते कसं सोडवशील किंवा कसं ते हँडल करशील, की दोन्ही माझं पण ते व्यवस्थित राहिलं पाहिजे? हां, जर घरी भांडण झालं तुमच्यामध्ये आणि घरच्या आईवडिलांमध्ये कोण आहे, हां, ठीक आहे? दादामध्ये, भावामध्ये, हां, बहिणीमध्ये. तर मी तिच्या तिथं बोलणार नाही, ठीक आहे? कारण माझं एक वेगळं पडते. तुम्ही तिथलेच आहे, ठीक आहे? तुम्ही भाऊ आहेत, वडील आहेत, मुलगा आहेत, तुम्ही एक होणारच, ठीक आहे? आणि ते एक सुनेचं नातं म्हटलं थोडंसं वेगळं होऊन जाते. जर मी तेव्हाच्या तेव्हा काही बोलणार तर ते एक चुकीचं होणार, ठीक आहे? म्हणजे आता कसं म्हणू की तेव्हाचं तेव्हा बोलणं योग्य नाही राहणार. हां, मला तुम्हाला समजावायचं आहे तर मी तुम्हाला समजावणार आणि ते पण मी एकट्याच जाऊन समजावणार की नाही तुम्हाला असं नव्हतं बोलायला पाहिजे, की ठीक आहे तुम्ही लहान आहे तुम्ही ऐकून घ्या असं वगैरे. पण मी ऑन द स्पॉट तिच्या तिथे एकदम काय करून घेणार नाही की झगडा वाढेल आणि नातं तुटून जाईल. बरं. चला मला हे एक्स्पेक्टेशन होतं, की बरं आहे. ओके, जे उत्तर एक्सपेक्ट तुमचं काय मत असेल तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की कमेंटमध्ये. सांगा. ओके. नाही मला जे एक्सपेक्ट होतं, की बरोबर आहे, की जर माझं घरच्यांमध्ये झालं असेल भांडण, सेपरेट तू माझ्याशी बोल, की राईट काय कारण थोड्याशा वादावादात एखादा नको तो शब्द निघतो आपल्यात, राईट. आणि हे आहे, की आई-वडिलांचं जर आई-मुलाचं, आई-बाबांचं म्हणजे भावाचं. मुला-भावाचं ते अंडरस्टँड होऊन जातं, की भाई आज लहान आहे मी किंवा असेल तर मी जाऊन म्हणू शकतो चुकलं माझं किंवा काही, राईट. पण हे वेगळं असतं. ओके. तो ओके, माझे प्रश्न संपले इथे. तुझा आहे तर तो विचारून घे. माझा एक आता शेवटचा प्रश्न आहे. हां, तर तुम्हाला असा माझ्यासोबत घालवलेला कोणता मोमेंट आहे की जे तुम्ही कधी विसरू शकत नाही? ओके. सध्या तर लाईफ घालवतो ते विसरू शकत नाही. आता जी आपली सुरू आहे ती ओके. बट मोमेंट, मोमेंट एक स्पेशली मोमेंट. हां. ओके. तर आता अशी की खूप असं स्पेशली असं नाही कारण प्रत्येक क्षण तो माझ्यासोबत आहेच. नो, ओके. एक क्षण एक क्षण जे आता तुम्ही कधी विसरू शकत नाही. नाही. ओके. आता आठवावं लागतं की असा कुठला कारण छानच दिवस म्हणजे लाईफच चांगली चालली आहे तर असं नो, स्पेशल एक क्षण. अं, हां. एक घालवलेला छान क्षण आठवतो, की माझं एक स्वप्न होतं, की आई-बाबांना फ्लाईटमध्ये न्यायचं आहे. ओके. तर फ्लाईट ओके. कारण लाईफ मी गेलो होतो कंपनीच्या कामानिमित्त इकडे. पण माझी इच्छा होती, की आई-वडिलांना एकदा प्लेनचा सफर म्हणजे एरोप्लेनची हे करायची फ्लाईटनी न्यायचं आहे.
मी असं बघत होतो विचार केव्हा नेणार केव्हा नेणार. तर मग श्वेताने मला सांगितलं की नाही बघा तू विचार करत राहणार तर ते विचारच राहील. तर मग आता आईबाबा आपल्यासोबत आहेत तर त्यांना घेऊनच जाऊ गावाकडे जायचं आहे तर. आणि मग मी विचार केला बघा विचार करत राहाल तर करतच राहील. मग काय तर तेव्हा जो श्वेताचा सपोर्ट मिळाला मला की नाही करायचं आता. तर आणि मग तो आम्ही फ्लाईटमध्ये गेलो म्हणजे सुरुवातीपासून आमची छान फ्लाईट सफर झाली. आम्ही डायरेक्ट न जाता वन स्टॉप घेतला. तर म्हणजे त्या प्लेनमध्ये छान पण ते तुमचं स्वप्न हां, झालं पण मग सांगतोय आई ना. बाबा विषयी. आता मग तेच जेव्हा आई-बाबा आम्ही सेपरेट मी सीट बुक केल्या होत्या सेपरेट विंडोच्या. ओके ओके. विंडोच्या सेपरेट सीट मी बुक केल्या होत्या. तर आई-बाबाला पण एक विंडोची सीट दिली आणि मी पण बघितले. तेव्हा मग तो क्षण मला फार आठवतो की की हां, त्यात तू पण छान विंडोच्या बाहेर बघत होती अशी प्लेनमधून. मी तुला बघत होतो, आई-बाबांना बघत होतो. तो क्षण फार मला अजून आठवतोय, की हां, खरंच एक मोमेंट, की हां, तुझ्यामुळे म्हणजे ते शक्य झालं लवकर. सो तो क्षण म्हणजे माझं स्वप्न पण पूर्ण झालं आणि ते तुझ्यासोबत झालं. आई-बाबा तर होते तर. हा माझा असा आहे अविस्मरणीय. बाकीचे तर अजून भरपूर आहे, पण हा आठवणीतला आहे माझ्या. तर अशा प्रकारे थँक्यू थँक्यू. हां, तुझे पण प्रश्न झाले, माझे पण प्रश्न झालेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. आणि कमेंट नक्की करा, कारण तुमच्या कमेंटची आम्हाला आतुरता असते. आणि या व्हिडिओबद्दल नक्की सांगा आम्हाला, की कसा वाटला तुम्हाला. ओके ओके, बाय. बाय.